हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं सर्वांचंच अगदी आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर फायनली आता मी पुन्हा एकदा नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी पावभाजी बनवणार आहे, हेच सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून चॅनलमध्ये स्वागत करते. आणि मी जस्ट आता कामावरून आली, मला पावभाजी बनवायची, बाकीची पण घरातले छोटी मोठी कामं आवरायची. म्हटलं चल आजचा एक आपण लॉंग व्हिडिओ बनवून टाकू. आणि येतं बघा, मी येताना इथे हे भाजीपाला पाव वगैरे सगळं घेऊन आली. सो चला आता मी चहा बनवते, चहा पिते आणि त्याच्यानंतर सगळ्या भाज्या वगैरे साफ करून घेते. कारण आता वाजले 6 वाजलेत. आता खूप जास्त मला कामं पण बाकी आहेत. सो चला, तुम्हाला सगळा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग बघायला भेटणार आहे. कारण काय पुढे पुढे गडगडत चालणार, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चलो, तर चला आता आपण वळूयात आपल्या पावभाजीच्या रेसिपीकडे. खरं सांगायचं झालं ना तर मला पावभाजीची रेसिपी बनवायला साहित्य मी जेव्हा कामावरून येत होते ना, काय बेसिक गोष्टी घेऊन आले होते. फ्लावर वगैरे संपली होती, फ्लावर, शिमला मिर्च, ह्या सगळ्या गोष्टी येतानाच घेऊन आले होते. मस्तपैकी सगळ्या आल्या ना, फ्लावर, शिमला मिर्च, बटाटा, टमॅटो, कांदा आणि वटाणा मेन म्हणजे भेटतच नव्हता. कारण वटाण्याला मी मार्केटमध्ये तर काय गेली नव्हती, दुकानातून मागायला गेली म्हणजे दुकानातून आणायला गेले होते. पण दुकानात नेमकी वटाणा एवढा महाग होता म्हणजे 50 रुपयाला त्यांनी मला पावशेर द्यायचं ठरवलं. म्हटलं ठीक आहे त्या बाबा, आता काय पावशेर तर द्या 50 रुपयाचा. मग तिथून वटाणा घेतला, घरी आल्याबरोबर तर सगळ्यात पहिले ना चहा वगैरे पिऊन घेतला, कारण खूप जास्त भूक पण लागली होती. आणि मेन म्हणजे पावभाजी मला एवढी पटपट बनवायची होती, कारण पप्पांना म्हणजे मम्मी पप्पांना त्यांना द्यायचं होतं. मग काय आज एक तर त्यांची फरमाईश होती का पावभाजी बनवायची आहे. मग त्याच्यामुळे एक तर पप्पांना लागतं 7:30-8पर्यंत जेवायला. मग त्याच्यासाठी मला पटपट अशी पावभाजी बनवायची होती. आणि मी तोपर्यंत इकडे बाकीच्या भाज्या वगैरे सगळं धुवून स्वच्छ उकडत टाकलं होतं, जेणेकरून माझ्या चहा पिईपर्यंत आणि बाकीची कामं होईपर्यंत भाज्या उकडून जातील. भाज्या उकडल्या होत्या इथं आणि म्हटलं चला लगेचच आपण मी भाज्या उकडायला काय केलं होतं, सगळ्यात पहिले बटर टाकलं कुकरमध्ये, थोडासा पावभाजी मसाला टाकला, मस्त सगळे आपण व्हेजिटेबल कट केलेला उकडून घेतला छान प्रकारे. आणि आज माझ्याकडनं पावभाजी करताना आहे की नाही काय, मी दरवेळेस अशी गडबड करते बरं का. खरं सांगायचं झालं तर माझ्याकडनं कायम भाज्या जेव्हा मी उकडायला टाकते ना, माझ्याकडनं पाणी थोडंसं जास्त पडतं. असं जास्त नव्हती, थोडीशी पातळ झाली होती, पण म्हटलं ठीक आहे, मी त्याला आटून थोडंसं घट्ट केलं. आणि त्यानंतर इथं मस्तपैकी टमॅटो, कांदा मस्त कट करून घेतले. आणि इथं लसूण आणि हिरवी मिरचीची मी पेस्ट बनवून घेतली होती पावभाजीसाठी. आणि खरंच सांगते, कांदा कापताना एवढा काय त्रास होतो ना, रडायला खूप जास्त येतं. आणि मेन म्हणजे पावभाजीला कांदा आणि टमॅटोशिवाय काय ऑप्शनच नसतो, कारण टमॅटो आणि कांदा तर कंपल्सरी पावभाजीसाठी लागतोच. मग काय इथं मी पातेलं ठेवलं, पातेल्यामध्ये बटर टाकलं आणि बटर टाकून थोडंसं जिरे टाकले. आणि जो मी कट केलेला कांदा होता तो कांदा मस्तपैकी मी ना एकदम ब्राऊन फ्राय करून दिला. ॲटलिस्ट 3-4 मिनिट तरी मी कांदा पूर्णपणे फ्राय करून घेतला होता, जेणेकरून ना कांदा कसा एकदम काळा आणि थोडासा ब्राऊन टाईप झाला ना की पावभाजीला कलर पण छान येतो. मग कांदा आणि त्यात वरतून मी टमॅटो टाकले आणि आपण बनवलेली लसूण आणि हिरवी मिरचीची प्युरी टाकून दिली. आणि कांदा टमॅटो हे सगळं व्यवस्थित एकजीव होईपर्यंत त्याला फ्राय करून घेतलं. आणि कंप्लीट मी 4-5 मिनिट तरी त्याला फ्राय करत होते. आणि त्यानंतर आज माझ्याकडनं अशी एक मिस्टेक होऊन गेली होती ना, की मी आपण भाज्या जेव्हा स्मॅश करतो ना, त्या कुकरची माझ्या बोटाला वाफ लागली होती. भाज्या स्मॅश करायला गेली आणि एवढी जोरात माझ्या बोटाला वाफ लागली होती ना, का खरंच म्हणजे कितीतरी वेळ माझं बोट फक्त दुखतच होतं. म्हटलं असो, आता वाफ तर लागली आहे, पण मग आपली कामं आपल्यालाच करायला लागणार आहे, कामं तर चुकणार नाही आहे. बोटाला किती वेळ धरून बसणार आहे. मग मी बोटाचं थोडा वेळ बाजूला ठेवलं आणि पटपट बाकीची कामं आवरून घेतली. जसं की तुम्हाला सांगितलं आहे, पप्पांना जेवायला द्यायचं होतं. ऑलरेडी मला 7:30 इथे मी फोडणी देताच वाजले होते आणि 8पर्यंत त्यांना तरी जेवायला द्यायचं होतं, कारण आमचे पप्पा लवकर जेवतात. मग काय पटपट सगळी कामं आवरून घेतली आणि पावभाजीच्या फोडणी पण दिली होती. फक्त राहिला होता मसाला त्यात टाकायचा. आणि मी जेव्हा स्मॅश करत होते ना, खूप जोराची माझ्या बोटाला वाफ लागली होती, खरं सांगायचं झालं तर. म्हटलं असो, मग काय इथं मस्तपैकी पावभाजी बनून झाली होती. आणि पावभाजीला वरून जेवढी जास्त कोथिंबीर असेल ना, तेवढी मज्जा अजूनच येते पावभाजीला. हो की नाही नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि मला पर्सनली कोथिंबीर खूप जास्त आवडते. वरण जरी बनवलं ना, त्यात मला कोथिंबीर खूप जास्त आवडते. आणि आपल्या लेडीजचं काय असतं ना, प्रत्येक भाजीत पोहे, कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी लागतात. पोह्यात झाली, त्याच्यानंतर कोणती पण भाजी असेल ना, कोथिंबीरीशिवाय भाजी होतच नाही. असं म्हटलं, इथं सगळं स्मॅश केलेलं मी पातेल्यामध्ये टाकून दिलं आणि मस्तपैकी आपली पावभाजी तयार होती. फक्त वरतून थोडंसं बटर, मीठ आणि जास्त कोथिंबीर एवढं सारं टाकलं आणि मस्तपैकी पावभाजी तयार होऊन गेली होती. आणि आपण काही जरी केलं तरी आपला किचन ना असं कधीच होत नाही का खराब झाल्याशिवाय राहत नाही. मी तुम्हाला खोटं नाही सांगणार, जशी पावभाजी बनवते ना 3-4 वेळा तरी किचन साफ केलं आहे, तरी पण किचन खराबच होत होतं. आणि त्याच्यामुळे ब्लॉग शूट करताना जरी माझं किचन तुम्हाला खराब दिसत असेल ना, तरी इग्नोर करा, कारण आपल्या लेडीजच्या बाबतीत
असंच होतं. किती आपण काही केलं, किती जरी वेळा किचन साफ केलं तरी तो खराब होतोच. त्याच्यामुळे प्लीज माझं किचन जर कधी तुम्हाला व्हिडिओमध्ये खराब दिसत असेल ना, तर प्लीज काही कमेंट्स करू नका. कारण तुम्ही जेव्हा मला कमेंट्स करतात ना की असं तसं, मला वाईट वाटतं मनातून, नाही का. पण असं आता जसं आहे तसंच मी तुमच्यासोबत शेअर करत असते कायम, कारण खोटं तर कधी शेअर नाही करत आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण मला सपोर्ट करता, हेच खूप जास्त आहे माझ्यासाठी. आणि असाच तुमचा सर्वांचा सपोर्ट माझ्या यूट्यूब चॅनलला करत राहा सर्वजण. तर असं इथं पाव आणले होते आणि आजचे पाव मला छोटे छोटेच भेटले होते बरं का. लास्ट टाईम जेव्हा मी पावभाजी बनवली होती ना, पाव मोठे होते पण आजचे पाव छोटे भेटले होते. मग काय, पाव वगैरे कट करून घेतले आणि मस्तपैकी बटर वगैरे लावून पाव गरम केले. आणि त्याच्यानंतर मला पप्पांना जेवण द्यायचं होतं. 7:30-8 वाजले होते. तेवढ्यात मम्मी पण आल्या होत्या, म्हणजेच माझ्या सासूबाई. त्यांना तर मी ब्लॉगमध्ये, त्यांना माहीत पण नाही आहे की मी त्यांचा ब्लॉग शूट करते आहे. कारण त्या अचानक आल्या होत्या आणि तेव्हा नेमकी माझा कॅमेरा चालू होता. त्या जेव्हा ब्लॉग बघतील ना तेव्हा त्यांनासुद्धा प्रश्न पडेल की अरे यार हिने मला कशाला घेतलं. ते जेव्हा ब्लॉग बघतील ना तेव्हा त्या मला बोलतीलच काहीतरी का तुम्हाला कशाला घेतलं असं. तर पहिलं तर म्हणजे मी जेव्हा कॅमेरा चालू होता ना, मला पण नव्हतं माहिती का ते आल्यात म्हणून. आणि त्या अचानक येऊन किचनमध्ये उभ्या होत्या. त्याच्यानंतर कॅमेरामध्ये सगळं शूट झालं. मला वाटलं की माझा कॅमेरा बंद आहे का काय, आणि त्यात शूट होतं तर मला पण माहीत नव्हतं असं. तरी ते मस्तपैकी पावभाजी बनवून तयार होते. आणि मी मेन म्हणजे पावभाजी बनवल्याचा फोटो काढायलाच विसरली आहे. सॉरी बरं का, खरंच फोटो काढायला विसरली असो. तुम्हाला इथंच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि चला आता बाकीचा व्हिडिओ तुम्हीच कंटिन्यू करा, कारण दुसऱ्या दिवशी ताई आणि आमू या दोघी पण आल्या होत्या. तर दुसऱ्या दिवशीच मी व्हिडिओ शूट करायला घेतला. सो चला व्हिडिओ आता पुढे कंटिन्यू करा. ए आमू, तुला स्पायडरमॅन कोणी दिला? मामाने दिला. मग मामीला देते का तू? दे ना मामीला. पकडलाय बंदूक? मग प्रिन्सेस देते का मामीला? प्रिन्सेस दे. प्रिन्सेसची लाईट लाव ना. प्रिन्सेसला लाईट आहे ना, लाव बरं. इथे बघ. ए आमू, इथे बघ. इथे ते तुला चॉकी देणार आहे. त्यांना सांग मामीला सपोर्ट करा. त्यांना बोल. मी थोडी सपोर्ट करू. बोल ना. मी थोडी बोलू. तू बोल ना आमू. तूच बोलणार आहे. तूच बोलणार आहे. आता मी घरी ते हल्ले. तू घरी बघ बरं कशी टीव्हीला मामीला बघते की नाही रोज? नाही बघते ना तू? बघते ना. मग इथे यांना बोल ना मामीला सपोर्ट करा. बोल. कशाला? कशाला म्हणजे? त्यांना सांग ना मामीला सपोर्ट करायला. कशाला? त्यांना